हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. परमात्मालानी अर्जुनाला संवाद रूपाचे गीताशास्त्र आम्ही ऐकलीची अध्ययन केले. आता कडेर म्हणताना संचयो तागेलेक उपसंहार रीतीरी या गीतेचे एक विषयो सांगता ते कसले म्हण सांगून पळोवया आम्ही आजी. धृतराष्ट्रानं सुरवेक मेघ्गेले आणि पांडव मेघ्गेल चोडवणी पांडव युद्धक्षेत्रांत कसल करताची म्हण म्हणताना संजयानं थंय कसल सकड जाता म्हण सांगून त्या कृष्णार्जुन संवाद रूपाचे सगळेची गीता धृतराष्ट्राक ताण सांगिले. आत्ता तो ताजे एक महत्व कसले म्हण सांगून धृतराष्ट्रा सांगतरस. इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम् इमम् अश्रौषम् अद्भुतं रोमहर्षणम्. इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः. हे राया, आव वासुदेव परमात्मो आणि महात्म जावन आशिल्लो अर्जुनाले ये अद्भुत जावन आशिल्ले. अद्भुतम रोमहर्षणम अद्भुत जावन आशिल्ले, रोमांचक जावन आशिल्ले. इमम संवादम हे गीता संवाद अश्रौषम ऐकलो म्हूण सांगतरस. संजयाक व्यासानं एक दिव्य शक्ती अनुग्रह केलेले. दिव्य दृष्टी म्हूण म्हणटाची जाल्यार ताका केवल दृष्टी पळोवच शक्ती मान्ने श्रवण शक्ती ताणें अनुग्रह केलेले. खंयकी कुरुक्षेत्र मैदाना जावचे पळोवचे आनी ऐकूचे दोन्ही भाग्य व्यासाला अनुग्रहान संजयाक मेळेले. तशी कृष्णार्जुनानं युद्धक्षेत्रांतू कसल संवाद केल्ले ते संजयाक पळोवच्याकय जाल्ले ऐकूच्याकय जाल्ले. ताका भारी आश्चर्य जाता ते ऐकून ते कृष्णाला अद्भुत रूप पळोवन आश्चर्य जाल्लो संजय धृतराष्ट्राला सांगता, हांव परमात्म वासुदेव आणि महात्म अर्जुनाले एक अद्भुत संवाद रूपाचे गीताशास्त्र ऐकलो. मान्ने भारी संतोष जालो म्हाका राया, रोमांचन जाल्ले. हे मेगेल भाग्यत नवे शब्द नंची ना म्हणीत ते वर्णन करूक समची जाल्यार हांव कसं की म्हाका कळलेलें तितलें तुका सांगला. सम सांगचेक शब्दू ना मेगेल्यागी म्हूण सांगता. आनी उत्तम जावन आशिल्लें, अद्भुत जावन आशिल्लें हें संवाद पळय हाजीन मेगेले आंगाक रोमांचन जाल्लें म्हूण सांगून तो सांगतरस. वासुदेव म्हूण म्हळेलें संबोधन केल्लें. वासुदेव वासनाथ वासुदेवस्य म्हूण म्हणटाची म्हळ्यार परमात्मो सर्वत्र व्याप्त जावन सर्वांतर्यामी जावन आसता. सर्व अंतर्बाह्य व्याप्त जावन स्थित जावन आसता. सर्व कडेन सर्वत्र व्याप्त म्हणटाची ताजी निमती ताका वासुदेव म्हूण नांव आयलें. तशी गीतेचे महत्व म्हूण सांगता पळय तो कसं महत्व, ताजें महत्व कितलें, कशी कसले घोडपण ते गीतेक म्हूण लक्ष जाल्यार साक्षात परमात्माल मुखोत गीत म्हणटात ते वैवे परमात्माले तोंडान ताणें परमात्मान स्वयं उपदेश दिल्लेले. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तरैः म्हूण एक गीत वाजिल्यार पूर आमी किम अन्ये शास्त्र विस्तरैः विंगड पुरे ओडोड वेद शास्त्र सकट शिक्का म्हणना एक गीत आमी वाजिल्यार पुरो म्हूण समस्त शास्त्राचे सार ते म्हूण म्हणला न्हय. भारतः सर्वशास्त्रेषु भारते गीतिका बरा म्हूण म्हळ्यार महाभारत सर्वशास्त्रांतू श्रेष्ठ शास्त्र पंचम वेद म्हणटाची. 4 वेदाचे ते पुरय वेदांतू सांगिल्ले महाभारतांतू मेळटा देखून ताका पंचम वेद म्हणटाचे. तशी तसलेक सर्वशास्त्रांतू भारी श्रेष्ठ शास्त्र जावन आशिल्लें महाभारत. तांतूय बरा कसले गीतिका तांतूय भगवद्गीता श्रेष्ठ जावन आसचे म्हूण म्हणटाची.
म्हळ्यार अद्भुत जावन आशिल्लें भगवद्गीता म्हणलें संजयान अद्भुतम रोमहर्षणम इत्याक अद्भुत म्हणलें म्हळ्यार ते येद्दोळतय परमात्मान तागेले अलौकिक गुण तागेले प्रभाव कसले सर्वय विशय समग्र ज्ञान परमात्मान दिल्लें ಎದ್ದೊಳ್ತೆ ಗೀತೆಂತು ವೈಬೆ परमात्मान सांगिल्लें हे सकळी धर्म सूक्ष्म आमी आयकलीच पळय गीतेंतू ते आयकतना संजय सांगता म्हाका रोमांचन जालें म्हाका भारी खुश जाली अश्रवशम ऐकल हांव असले एक अद्भुत रोमांचकारी उपदेश हांव आयकलो हें म्हगेलें सौभाग्य नवें म्हणलें रितीरी हांगा संजयो सांगतरस म्हगेलें व्हड भाग्य हें म्हूण मागीर तो सांगता पळया व्यास प्रसादात् श्रुतवान् एतत् गुह्यतमं परं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्वयं व्यासप्रसादात् श्रुतवान् एतत् गुह्यमहं परं हांव वेदव्यासाले अनुग्रहान मात्र म्हाका हें गुह्याती गुह्य जावन आशिल्लें गोप्याती गोप्य जावन आशिल्लें परम म्हळ्यार श्रेश्ठ जावन आशिल्लें योग योग म्हळ्यार एक उपाय म्हणटाची परमात्मा पावची उपाय जेवो वाट तशी हें परमात्मा पावची वाट कोण तो परमात्मो योगेश्वरात कृष्णात सर्व योगाक अधिपती जावन आशिल्लो योगेश्वर कृष्ण तो साक्षात कथयतः स्वयं तोच स्वयं तोंडान ताणें जावन सांगिल्लें हांव आयकून घेतलें म्हूण सांगून संजयो धृतराष्ट्रा लागीं सांगता म्हळ्यार ताका वेदव्यासाला अनुग्रहान भाग्य मेळ्ळेलें तें कोणाकय मेळना नातिलें सुलभ जावन मेळना नातिलें तसलें भाग्य परमरहस्य जावन आशिल्लें परमात्माल विचार आयकुचें भाग्य हाका संजयाक मेळ्ळें म्हळ्यार सगळे जगत्याचे सर्व योगशक्तीक अधिपती जावन आशिल्लो ताका तशें योगेश्वर म्हणटाच कृष्णाक तागेले त्या योगेश्वर कृष्णान सगळे अध्यात्माचे सर्व सार गीतोपदेश रुपारी सर्व उपनिषद सार ताणें सांगली पळय ते व्यासाल अनुग्रहान आयकुचें भाग्य संजयाक मेळ्ळें म्हूण संजय सांगता वेदव्यासान धृतराष्ट्राक दिव्य दृश्टी जायवे तूं पळयतवे कौरव पांडवांगेलें युद्ध म्हणटा धृतराष्ट्रान चुकून घेतिलें म्हळ्यार कसलें म्हळ्यार त्या दिव्य दृश्टी दिल्यार प्रत्यक्ष पळोवपा जाता वय बे तेदना ते चेडुवान दोळेद्राक हत्ये जावन मरचें पळोवचें कोणाकय जायना आतां पांडव धर्मा पक्षांत आसची कृष्ण तांगेले पक्ष आसत म्हूण म्हणटना तागेले चेडुवांक खंडीत सोलवताची म्हणलें ताका गुतस जाल्यार अर्जुनान तांकां मारचें म्हाका दिव्य दृश्टी आसल्यार हांव पळोवपा जाता चेडुवांक दोळेद्राक असलें वायट जेवचें पळोवचें जातवे ना मोह आड येता तशी तो म्हापश्यान हांव युद्धा विशयी आयकता म्हाका दिव्य दृश्टी नाका संजयाक दी म्हूण सांगून धृतराष्ट्राले व्यामोहा निमती जावन ते संजयाक ते दिव्य दृश्टी मेळ्ळेली तशी चेडुवाले नाश दोळ्यान पळोवंक नवे म्हूण म्हळेलें भय्य जाल्यार त्या भय्या निमती जावन वेदव्यासाले करुणा दृश्टी कोणाल वयर आयले संजयाल वयरी आयले तशी योगम योगेश्वरात परमम गुह्यम म्हणलें परमात्म योगेश्वर जावन आशिल्लो परमात्म योगेश्वर म्हळ्यार ज्ञान ध्यान भक्ती ह्या पुरय कर्म ह्या पुरय योगोपाय परमात्मान गीतेंतू दिला हे सर्व योग उपायाचे अधिपती कोण म्हळ्यार परमात्मुची स्वयं तशी योगेश्वरात योगेश्वर कृष्णाल निमती परमम गुह्यम योगम गुह्याती गुह्य जावन आशिल्लें योग उपाय परमात्मा पावचे परमात्माल प्राप्तीचे उपाय कर्म ज्ञान ध्यान भक्ती खंयचेय जेवो त्या परमात्माले तोंडानच ते गोपी जावन आशिल्लें रहस्य जावन आशिल्लें ज्ञान अर्जुनाक कृष्णान सांगतना आयकुचें भाग्य म्हाका जालें हें म्हगेलें व्हड सुयोग व्हड भाग्य म्हळेलें संतोश हांगा संजयो व्यक्त करता आनी तो
सांगता कसलें राजन् संस्मृत्य संस्मृत्य संवादम् इमम् अद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः. हे राया, केशव आणि अर्जुन, कृष्णू आणि अर्जुन तांगेले अत्यंत अद्भुत जावन आशिल्ले आनी हें पुण्यकर जावन आशिल्लें म्हणटा पुण्यकर जावन आशिल्लें एक संवाद परस्पर उलोवन घेवचें हें आयकलेलें आशिल्लें. घडी घडी उडकास कोरून 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 म्हाका आनिकी संतोश जाता, आनिकी रोमांचन जाता म्हूण सांगून सांगता. म्हळ्यार आयकलेलें तितलें उडकास केलेलें तितलें संतोश जातरच ताका. परमात्माल तोंडान आयकुचें भाग्य मेळ्ळेलें मात्र न्हय ताका. तें भाग्य मेळ्ळेलें भाग्यान तो उडगासूय करता पळय वपास कोणीय तें उडगास करना. आमचे सामान्य जन जाल्यार हरिकथे वचून येयल्यार निजावन श्रवण केलेलें मनन कोरका निधी ध्यासन कोरका म्हणटाची वचून येयले कुडलें तें विसरलें थंय. मागीर कडचें खाण जेवण रांदप तांतू जालें. तशी तेदनाय तें उडगास करूं येतना आयकलेलें हां तें सांगिल्लें हें सांगिल्लें अशी तशी तेदना कसो किसो कडेन संशय येता, आमकां प्रश्न येता, तें निमगू येता, तें परिहार करून घेवं ज्ञान वाडलें हें परी करूं येता न्हय जाल्यार तेंच हांगा संजय आसा गूण तो सांगतरस हें पुण्य कर जावन आशिल्लें संवाद वपास उडगास कोरून कोरून म्हाका आनिकी संतोश जातरस म्हणटा. पुण्यम अद्भुतम म्हणालो. हें अध्ययन खंयचे पापी मनशाकय पवित्र करता म्हूण कृष्णान आदी पयशे फुडें सांगली न्हय. गीताशास्त्र अध्ययन कोण करता की, अध्यापन कोण करता की, श्रवण कोण करता की, तांणी सर्वय पूर्व कितलेकी जन्माचे पाप केलेले आसा पळय सर्व पापा दुखून तांणी मुक्त जाताची म्हणून कृष्णान सांगला पळय. म्हणटना पापा दुखून मुक्त जावचें म्हळ्यार पुण्य कर म्हणून जालें न्हय. तशी पुण्यम म्हणली ताणें. पुण्यम संवादम. आतां अद्भुतम संवादम म्हणलें. अद्भुत म्हणून तें सांगलें. अद्भुत म्हळ्यार आश्चर्यकर जावन आशिल्लें. म्हळ्यार परमात्मालें सर्वोत्तमत्व, सर्वव्यापकत्व, सर्वज्ञत्व, सर्वस्वतंत्रत्व, सर्व अलौकिक दिव्य गुण पुराय हें सांगचें तसलें अद्भुत शास्त्र. विभूती योग जवो, विश्वरूप दर्शन जवो, ज्ञान विज्ञान योग जवो सर्वांतू परमात्मो तागेले अलौकिक जावन आशिल्ले, दिव्य जावन आशिल्ले, गोप्य जावन आशिल्ले विशय सांगला ताणें. म्हणटना हें पुनः उडगास करतना वपास स्मरण करता म्हाका आनिकी आनंद जाता, आश्चर्य जाता, रोमांचन जाता, सर्वय जाता म्हाका. कसले जाता म्हूण म्हाका सांगचें जायना. सर्व विश्वाचो नियंत्रक जावन आशिल्लो परमात्मो अर्जुनाले रथाचो नियंत्रक जावन येवन सगळी जगत्याक हें गीता संदेश दिल्लें. येदोळ थंय कोणेय आयकनीच कितकी हें आयकल्यार कोणेय हें अनुभुतीक हाणी कितकी जाल्यार म्हाका हें आयकूचें भाग्यय मेळ्ळें, अनुभूती जावची तसलें अनुग्रहय मेळ्ळें. हें उडगास करून हांव वपास संतोष पावतरस म्हणून गीताध्ययना निमती जेवचें संतोश आमी सांगता आशिल्लें. संजयो सांगतरस जेवो संजयान सांगिल्लें हें अध्ययना निमती मस्त संतोश जाता. उडगास करता संतोश जाता म्हळ्यार यो संतोश आमकां जावका. थंयक आमी गीत अध्ययन केलेलें सार्थक जाल्लें म्हूण. आतां परमात्मालें पुण्य आनी अद्भुत जावन आशिल्लें संवाद परमात्माला न्ही अर्जुनाल संवाद सांगिल्लें ताजे निमती म्हाका भारी संतोश जाल्लो म्हणलो संजयो. आतां तागेलें विराट स्वरूप दर्शन ताजे अनुभव सांगता पळया. तत् म्हळ्यार विराट स्वरूप दर्शन. तत् च संस्मृत्य रूपम् अद्भुतं हरे विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः तत् अत्यद्भुतं हरेः रूपं संस्मृत्य सांगता पळया. हरेः हरिले श्रीहरिले तत् अत्यद्भुतं रूपम तें अत्यद्भुत रूप तें म्हळ्यार खंयचें विराट स्वरूप. संस्मृत्य उडगास करून विस्मयो मे महान राजन हृष्यामि च पुनः म्हाका आनिकी आश्चर्य जाता, आनिकी
संतोष जाता म्हूण म्हणटा. येद्दोळू हे पुण्यकर संवाद ऐकून म्हाका संतोष जाल्ले, रोमांचन जालें. वपास उडगास केल्ले तितली म्हाका संतोष जाता, रोमांचन जाता म्हणल संजयू. आत्ता पळईल त्या विराट स्वरूपाचे उडगास येतन म्हाका संतोष जाता म्हूण सांगून सांगतरस आनंद जाता म्हूण सांगतरस. पळय विश्वरूप पळयल ते संजयान ते वपास स्मरण करता आनी रायाला सांगता, कोणा लागीं धृतराष्ट्रा लागीं हरी म्हूण संबोधन केलें ताणें. हरे हे स्वरूपम, हरी म्हणलें कसल्याक आमगेल पाप कश्ट पुरे परिहर करचे तसले शक्ती. हरती इति हरिही, सर्व दुःख पाप कश्ट सकड परिहार करचे तसल शक्ती परमात्माक आस. तशच्यान ताका हरे हे म्हणून म्हणलें. आमगेल सर्व पाप समस्येचे परिहार हे गीता संदेशांतूय आसा. पळय एक अनुभव तो कसो न्ही म्हळ्यार कसले की कश्ट येता, कसले की दुःख येता, अशी गीताशास्त्र बूक काणू अशी काडल्यार एक श्लोक मेळटा, मना धैर्य येता. आमकां कसले समस्या मनांत आसा ताजी परिहार थंय खंडीत मेळटा. परमात्मा वेर तितले विश्वास आसूं का परिहार खंडीत मेळटा. तशी आमगेल सर्व समस्येचे परिहार रूप जावन आशिल्ले एक अत्यद्भुत संदेश परमात्मान दिलेले न्हय. ते कृष्णाले अत्यंत विलक्षण जावन आशिल्ले, विस्मयकर जावन आशिल्ले, अद्भुत म्हळेलें तसलें. एक रूप पळोवचें भाग्य मिगेल जाल्लें म्हूण म्हळेलें ताका संतोशू. ते रायाला सांगता, म्हाका तें रूप पळयलें उडगास करतना आनीकय संतोश जाता, आनीकय आनंद जाता म्हूण सांगून तागेले एक मनांतूल संतोश तो व्यक्त करतरस. म्हळ्यार परमात्माले अद्भुत जावन आशिल्लें, अत्यंत जावन आशिल्लें रूप तें वैभव विश्वरूप दर्शन. म्हळ्यार तें आमी आयकलेंत न्हय विश्वरूप दर्शन कशें आशिल्लें म्हणून. कसो संतोश जाता आशिल्लें तें विश्वरूप दर्शन तें वर्णिस्तना. तशी परमात्माल गुण, तागेलें एक लिला महात्म्य, तागेलें एक ऐश्वर्य, तागेलें एक दर्शन पुरय ते विश्वरूप दर्शनांत आमकां मेळून समस्त पाप नाश जाता, दुःख नाश जाता. नैनतलरी परमात्माक दुःख नाश करचे गुणशील देखून हरिही म्हळेलें. तेंचे हरिही म्हळेलें संबोधन करूनची संजय हांगा सांगतरस म्हाका तागेलें अद्भुत रूप पळोवन भारी संतोष जाल्लें म्हणून. म्हळ्यार तागेलो उपदेश मात्र न्ही, तागेले विराट स्वरूपाचें वर्णन हांगा संजयान वपास सांगल्या बरें जालें. ते तागेले मनांत कसलें म्हळ्यार तें रूप पळोवचें भाग्य आशिल्लें, कसलें पुण्य म्हाका आशिल्लें ना जाल्यार परमात्माल एक विशेष अनुग्रहान म्हाका तें पळोवचें जाल्लें, म्हाका तें भाग्य मेळ्ळें म्हूण म्हणलेलें तो व्यक्त करतर सांगा. तशी कोणेय जेवतो खंयचो पापिश्ट जेवो परमात्माल अनुग्रह तागेल वयर आस म्हूण जाल्यार ताका मागीर पुण्य जेवचें म्हळ्यार चांग कामां तागेले निमती जेवचें, ताका बरेपण जेवचें जाल्यार परमात्माला अनुग्रह मेळका जाल्यार परमात्माक अनन्य भक्ती कोरका. त्या वेळार तागेले सर्व पाप नाश जावन ताका एक चांगाय मांत्र बरेपण मांत्र जिवनांत मेळटा. तशें जावन हांगा आनीक कसो म्हळ्यार संजय तो सांगता, म्हाका हर्श जाता, म्हाका आनंद जाता, म्हाका रोमांचन जाता, पदे पदे हर्श जाता म्हळ्यार कसं न्ही. पदे पदे जेवचें म्हळ्यार घडी घडी हर्श जेवचें म्हळ्यार त्या हर्शाक त्या आनंदाक एंड पॉयंट ना म्हणल्याक न्हय. परमात्मा मेळचें म्हळ्यार तशीच परमात्मा प्राप्त जाल्लो, परमात्माला अपरोक्ष ज्ञान प्राप्त जालें म्हळ्यार तांणी सदां आनंदांतू आसतलें जन. आमकां तांणी कश्टार आसाचें म्हूण दिसूं पुरो जाल्यार तांकां परमात्मा वयर इतली धैर्य आसा म्हळ्यार तांणी आनंदांतूच ताची. तशी हांगा पदे पदे परमात्मा म्हाका आनंद, परमात्माल विशय आयकून आनंद, तागेलें रूप पळोवन आनंद, रूप उडगास करून आनंद म्हणून हांगा संजय सांगतरस. आतां कडेच श्लोक गीतेचो हें एक संजयान गीतेचे विशयांत सांगचें जेवो गीताचार्याले कृष्णाल विशया सांगचें एक श्रेष्ठ श्लोक तागेल मना आशिल्लो विशय तो सांगता. सांगा संजयाल मनांत कृष्णाल विशय अर्जुनाल विशय कशी दिसलो म्हूण तो सांगतरस. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः
तत्र श्री विजयो भूतिः ध्रुवा नीतिः मतिः मम. काही योगेश्वर कृष्णस की, काही धनुर्धारी जावनशील पार्थस की, थई श्री म्हळ्यार श्री म्हळ्यार सर्व संपत म्हणीत, सर्व लक्षण लक्ष्मी म्हणीत, विजय जय, विभूती अचल नीती सर्वही असं हे मेगेल अभिप्राय म्हण सांगता. म्हळ्यार खंय योगेश्वर कृष्णनी धनुर्धर पार्थ म्हळ्यार नरनारायण, खंय नरनारायणसची तई सर्वही असम. सर्व म्हळ्यार सर्व बगे संपत्तो, सर्व बगे जय, सर्व साधन, सर्व रितीर औन्नत्य सकड यस म्हण म्हळ्यार मेगेल अभिप्रायो म्हण संजय हांगा व्यक्त करता. हांगा कृष्णनी अर्जुन आशिल कडेन धर्माक केदनाय धर्म सोलूच म्हणना. हांगा कृष्णनी अर्जुन मोठस राया धर्म सोलवना म्हण म्हणलेले अर्थार तो सांगता. म्हळ्यार अर्जुन इत्यादी पांडव धर्माचे पक्षांतसची, तुगेल चेडूव अधर्मा पक्षांतसची, धर्मा राखता म्हणलो कृष्ण गीतेंतू म्हणटन तो पांडव पक्ष जावनस तागेल अनुग्रहान खंडित युद्धांतू जय मेळटा सांगले पळय. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम म्हणले. त्या युद्धांतू तांकां खंडित जय. नंतर तई सांगले श्री संपत्तू खंयचो राज्य संपत्तू, विजय तांकां जय मेळ्ळे, राज्य संपत मेळ्ळे, विभूती म्हळ्यार तांगेल आंतरंगीक एक अध्यात्म साधने चड जाता, तशीची बाह्य यशसूय तांकां मेळटा. आनी मेळ्ळेले कसं मेळ्ळे ते अचल जावन आसता, वापस वच्चें म्हणना. एक पंत तांकां आतां कृष्णाला अनुग्रहारी युद्धांत तूं जय मेळ्ळें आनी तूं कसल तुगेले चेडवान कसल कपट नाटक केलें री थंय वापस घेवचें जायना. इता म्हळ्यार तुगेलें चेडूं तांगेल्या हातान तूं चलवून वांचून आसतावें म्हण पळया म्हणून धृतराष्ट्राक गुंडान संजय सांगता. इता म्हळ्यार धृतराष्ट्र तागेलो रायो, त्या रायाल अन्न खाल्लो लाप्पण राज्यभक्ती दाखोवका म्हळ्यार धर्मूय श्रेश्ठूची. तशी हांगा धृतराष्ट्राल मनाक दुकानानशी जाल्यार खडाखंडीत जावन जय पांडवांकची म्हूण म्हणलेले रितीन हांगा धृतराष्ट्राक संजयो सांगता. शिवाय पांडव विजयी जाताची म्हणलेल्या विशयान तुका संशय येवं नाका. तुगेल चेडूं सर्वही नाश जाताची पांडवांक विजय मेळटा ह्या विशयान संशय येवं नाका म्हूण सांगून हांगा संजय सांगता. हांगाक भगवद्गीतेचे 18 अध्यायो जाल्लींची. ओम तत्सत. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्ष संन्यास योगो नाम 18 संपूर्णः. आता आम्ही गीतेचे अध्ययन इतले काळ केले. हे अध्ययनाचे एक उद्देश कसो न्ही म्हूण म्हळ्यार प्रापंचीक सुखोपभोगादी कडेच आमगेलें पुरें मन आसता की ते दोळतय मन त्या कडेन चंचल जावन आसता. आमी आध्यात्मीक जावन अवनत्याक वच्चाक आमगेलो आत्मोद्धार करून घेवचें साध्य ना. उद्धरेतद आत्मानम आत्मनेव उद्धरेतद आत्मनात्मानम आत्मैव रिपुरात्मनः आत्मैव हि बंधुः म्हूण म्हणला. म्हळ्यार न आत्मानम अवसादयेत. आमगेले उद्धार आमी करून घेवका. आमगेले अवनतीक वचना जे जाल्यार आमी उद्धाराक प्रयत्न करका. इत्याक म्हळ्यार मनाची उद्धार जावच्याक आमगेले मनाचे हांगा एक आत्मैव ही रिपुरात्मनः म्हळ्यार एक आत्म मना खातीर सांगतारस. मनाची आत्मोद्धार जावच्याक सोडना, मन अड्डी येता. इत्याक म्हळ्यार मन चंचल आसता. तशी हें गीता अध्ययन केल्यार आमकां ताजी निमती कळटा. ह्या प्रापंचीक भोग कसो आसल्यार नश्ट स्वभावाचे तशें जावन अव्यय जावन आशिल्लें सुखादी व्यय जावन आशिल्लें सुखादी कड वचनाशी अव्यय जावन आशिल्लें परमात्मा कडेन आमगेलें मन घालका म्हूण म्हणलेलें ज्ञान आमकां गीता अध्ययन दिता. तशी इत्याक म्हळ्यार सांगच्याकय सांगला गीता सर्वोपनिषदो गावो म्हूण. म्हळ्यार समस्त वेदाचे सार उपनिषदाक सांगचे जाल्यार सर्व उपनिषद सारची हें गीते. तशी हे गीतेचे निरंतर अध्ययन मनशाक
एक कसलेची रागद्वेष सकळे सोणू एक जीवन करच्याक शिकयता. खंय पठण गीताध्ययन निरंतर जतकी थंय सर्व विशयांतूय बरेपणा जाता. इतका म्हळ्यार परमात्मा निरंतर अनुग्रह गीताध्ययन जावचे कडेन आसता म्हणून परमात्मान सांगला नवे. त्याच्यावनो गीताध्ययनान उत्तम ज्ञान आध्यात्मिक उन्नती नीतियुत जीवन सर्वही साध्य जाता. तशी परमात्मान सुरवेकची कशी म्हणून म्हळ्यार गीता भाष्यांतू श्रीमद मध्वाचार्यानं सांगिलच. स्वविहित वृत्त्या भक्त्या भगवद आराधनम परमो धर्म म्हण म्हळ्यार विहित वृत्ती म्हळ्यार विहित कर्म करून भक्तीनं परमात्माक आराधन केल्यार तेच मनशाला एक परमधर्मो म्हूण सांगला. आम्ही संसारा पाशांत पडलेले तितले आम्ही दुःखादी कडवं रस्ताची. तशी या संसार पाशादुकून मुक्त जावका प्रकृतीचे एक बंध तांत दुखून विमोचन पावका म्हळ्यार हे आमगेले सात्विक राजसिक गुणान आम्ही वापस या जीवनांतू हे कर्मबंधना पळून वापस जनन मरण चक्रांत येता पळय हांतू दुखून पूर्ती विमोक्ष म्हळ्यार विमोचन मिळका म्हणून जाल्यार भगवद्गीतेचे आराधना वर्ण विहित कर्म करचे. या गीतेन परमात्मा सांगेले गीतेचे अध्ययन करला हे आमकां कळटा. एक उपाय म्हणून मध्वाचार्य सांगताचे. तशी आम्ही कर्तव्य त्याग करलेले देखून आमकां कसले पुण्य पुरुषार्थ सिद्धी जायना. कर्तव्य कोरून कर्मफल त्याग केल्यार मात्र आम्ही मोक्षादीकड वताची. शिवाय लौकिक सुखाचे अपेक्षेनं स्वार्थानं काम्यक कर्म करून प्राकृत सुख कसं प्राकृत सुख म्हळ्यार इंद्रिय सुख कसले ते भोगतर असल्यार आमकां वापस जन्म मरण येतर आसता. स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धीं विंदती मानवः. तश्चावनो स्वकर्म करून परमात्माले एक आराधन केल्ल्या मात्र तो मनुष्य सिद्धी पावता म्हण म्हणला. तश्चावनो आमगेल कसं कर्तव्य सर्वई भगवत पूजा भगवत अर्पित म्हण सांगून निष्काम जावन कर्तव्य कोरका. सर्व कसले सुखोपभोगस तांतू दुखून आम्ही विरक्ती पावका वैराग्य पावका. तशी परमात्माली वैरी भक्ती आणि विषय सुखा वैरी विरक्ती दोन्ही आस म्हूण जाल्यार आमकां हे जगत्यांतू मागीर संसार भयांक खंयची निमती पडू साध्य ना निर्भीत रसच्या पुरामी. तशी प्रापंचिक जिवनांतून विमुख जावका वे म्हूण म्हळ्यार प्रापंचिक जिवनांतून विमुख जावका म्हूण परमात्मा सांगना जाल्यार प्रपंचक जिवनांतू तल्लीन जावका जावच्या नज म्हूण तो सांगता. पद्मपत्रम इव अंबसी संसारांत आमी आसची जाल्यार कशें सुखा इद्दू इल्लದಂತೆ जेवो हे कमला पत्राचे पानां वयरची उदक पडटा ताका चाबून घेना पानां लायले कुळे सर्व पोण वता. तशी आम्ही इतली खातीर या म्हूण म्हळ्यार सगळेच जीवन आत आलस्य कर्तव्य भ्रष्ट जावन संपत्तो अधिकाराचे मोहान स्वार्था खातीर कर्म करचे खातीर संपूर्ण जन मग्न जाल्यांचे. शिवाय परमात्माला विशय गोतना सर्वय राग द्वेष युक्त जावन जीवन करत रसच. तशी हे आमकां अधोगती दिता उर्ध्वाक वरिना. तशी जीवना दुखून आमी विमुख जावची तसले कसले जीवन करचे धर्म पालन करचे जेव्हा धर्मा दुखून विमुख जावन जीवन करचे दोन्ही नच. तशी धर्म कोरका म्हळ्यार विहित कर्म कोरका निष्काम जावन कोरका भक्तीन कोरका. तशी केल्ले म्हूण जाल्यार परमात्माले एक अनुग्रह आमगेले वयर जाता म्हळ्यार खंडितची गीते निमित्ती परमात्मान मनशाक सांगिल्लेक संदेशाची त्यांची म्हूण येता. परमात्माले मुकोद गीतची हें तश्चावन परमात्माले मुकोद गीत जाल्यार देखून अमृताची गीतामृत धारा म्हूण आमी घाल्लेले कसले म्हूण म्हळ्यार अमृतधाराची गीत म्हूण म्हळ्यार अमृतधारा म्हळ्यार आमकां मोक्षादी कडेन व्हरचेची. तशी हे गीता नरनारायणाले एक संवादारी जाल्लेले. तशी आमगेले जीवन एक युद्धरंगाची आम्ही नर परमात्मा नारायण
तेच आजी आम्ही परमात्मा आमगेल्या दुखून दूर करता रसाची तेच काही पळयल्यार थंय दुःख जातर आसता मनांतू दुःख जिवनांतू कश्ट केन्ना नर जावन आशिल्ला आम्ही नारायणाक लागीं करून घेतात की तेदन आमगेलें जीवन चंद रितीरी हांगाय चलता परांतूय आमकां औन्नत्य मेळटा तेच जिवनांतू दैवी संपत्तू आसून आम्ही योग्य रितीरी जीवन करून मोक्षादी कडेन वचूंका म्हण जाल्यार परमात्माले अनुग्रह निरंतर आमकां आसूंका जाता तशी हें गिताध्ययन केल्लें देखून गिता चिंतन केल्लें देखून हांगा आमकां सगळ्यांकय परमात्मो गिताचार्य कृष्ण निरंतर तागेले अनुग्रह करो केल्लेले गिताध्ययन निरंतर चिंतन मनन करचें तसलें भाग्य आमकां तो दिवो सर्वय परमात्माल निमती जेवचें हें कामाकय परमात्मान प्रेरण दिल्लेलें हांतू हें एक हांगा म्हाका सांगता जाल्यार हें मेगेल करीन सांगोका म्हूण मन येवका जाल्यार परमात्मानाची प्रेरण दिलेलें खंडीत तशीची ह्या वेदिकेंतू परमात्मो तागेलें चिंतन आनीकी आमगेल करीन करोवो म्हूण तागेलें मागता हांगाक कितले मस्त काळ दुखून हें गितेचें चिंतन आमी करतर आशिल्ली आजीक गीतेचें चिंतन 18 अध्याय मुक्ताय जाल्ले म्हूण शिवाय गीते चिंतन मुक्ताय जावचें ना गीता आमी एकपंत चिंतन करूं धरलेली ताजे 18 अध्याय मुक्ताय आजीक जाल्ले शिवाय हें निरंतर जावन चिंतन जातर आसुका चिंतन जाल्लें मुक्ताय जाल्लें पांय दुखून गीत आयकुका म्हूण ना म्हूण लेखचें न्ही आनी परमात्माल कसल चिंतन आमी करका कसल आमी आयकुका आमकां आनी कसल कळका म्हणल्यार एक निरंतर ज्ञान यज्ञ हें दिमही वेदिकेंतू देवू चलायसून दिवो म्हूण सांगून देवाले मागता सांगेल सर्व विषय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।